मालेगाव तालुक्यातील डोंगरे येथे झालेल्या 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून निर्दयीपणे हत्या करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता लासलगाव बाबा अमरनाथ बस डेपो ते पोलीस स्टेशन पर्यंत लासलगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नूतन विद्याप्रसारक महाविद्यालय, जिजामाता शाळा, उर्दू हायस्कूल, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, श्री महावीर विद्यालय, लासलगाव येथील सर्व दुकानदार असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी तसेच सर्व पक्षीय नेते मंडळींनी यावेळी सहभाग नोंदविलाय। चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे काढलेल्या निषेध मोर्चात जमलेल्या जनसमुदायात उपस्थित विद्यार्थिनींनी मारेकऱ्यास तात्काळ फाशी द्यावी, पीडित कुटुंबियाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा विकृत्याला समाजात मुळीच स्थान नाही, अशा कृत्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर करावी असे आवाहन केले। पोलीस प्रशासनाला यावेळी विद्यार्थिनींनी आवाहन केले। यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर क्रोध पाहावयास मिळाला। या निषेध मोर्चात लासलगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविलाय। मुक मोर्चाच्या यशस्वीतेसाठी लासलगाव पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले व चोख बंदोबस्त पार पडलाय। ज्याला काळीमा फासणारे आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या घटनेविषयी काहीतरी निदर्श चालूच आहे। या घटनेमुळे संपूर्ण समाजामध्ये संतापाची एक लाट पसरली आहे। मला ही घटना बघितल्यावर मला असे वाटते की या घटनेमुळे आपल्या संपूर्ण महिलांना सुरक्षेची खूप गरज आहे असे मला वाटते। ज्यावेळेस मी घरी लवकर पोहोचत नाही त्यावेळेस दारात बसलेली माझी आई, दारात तुरे एझारा मारणारे माझे वडिलांची ती वाट पाहणारे डोळे कधी सुकावतील असे मला वाटते। मला असे वाटते की ते डोळे तेव्हा सुकावतील जेव्हा या समाजातील सर्व कर्मठ लोकांना योग्य ती शिक्षा होईल। त्याच्या घटनेने आम्हा सर्व मुलींमध्ये भीती नव्हे तर जागृती आणि धैर्याची ज्वाला निर्माण केली आहे। आज या ठिकाणी आमची एवढीच इच्छा आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। मी पोलीस प्रशासनाला एवढीच इच्छा व्यक्त करते की असे वाईट कृत्य करून समाजाला कलंक लावणाऱ्या प्रत्येक नराधमाला अशी कठोरातली कठोर शिक्षा करा, जेणेकरून असे कृत्य करण्याचा विचार कुणाच्या मनातही येणार नाही। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव।